कसे आहात सगळे मित्रांनो. सगळ्या मराठी चित्रपटांच्या विषयी आत्ता आपण इथं बोलणार आहे. कोणत्या चित्रपटाने किती करायला पाहिजे कलेक्शन, किती झालं आहे त्याचं, आत्ता काल काय झालं काय नाही, पूर्ण याविषयी आपण डिटेल चर्चा करतो आहे आत्ता. आणि या चित्रपटांमध्ये 3 सक्सेसफुल चित्रपटांविषयी आपण बोलतो आहे. नाही ॲक्च्युली 3 सक्सेसफुल चित्रपट हे म्हणणं थोडं आत्ता नको बोलायला याविषयी. सगळ्यात पहिले आपण ज्या चित्रपटांविषयी बोलतो त्यानुसार जाऊया. सगळ्यात पहिले एवढं तर गॅरंटी आहे की जे हे 2 चित्रपट आहेत ते तर चाललेत, सगळ्यात चांगल्या तऱ्हेने चाललेत ते. करेक्ट आहे, म्हणजे सक्सेसफुल आहेत. पहिली गोष्ट तर आपल्याला माहिती आहे की देऊळ बंद 2चा काय धमाका चालला आहे, काय जबरदस्त धमाका चालला आहे. त्याविषयी बोलणं म्हणजेच गुन्हा आहे. नाही म्हणजे याविषयी बोलणं गुन्हा आहे की स्लो तर नाही चालली आहे फिल्म. ज्या पद्धतीने रेग्युलर जसं कलेक्शन येत चाललं आहे, मोठ्या मार्जिन जबरदस्तवालं कलेक्शन येतं आहे. ओके, देऊळ बंद 2, तुंबाडची मंजुळा सरप्रायझिंगली म्हणा नाही तर काही म्हणा, आता ऑफिशियली हिट मिळाला आहे तिला. सुपरहिटच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे तिची. देऊळ बंद 2 ऑलरेडी ब्लॉकबस्टर झाला आहे आणि आता आपण बात करणार आहे द महाराष्ट्र फाईल्स. काय चांगलं कलेक्शन आलं आहे का नाही त्याविषयी बात करू पहिले. आणि थोडक्यात आपण सगळ्या चित्रपटांविषयी याच्यात बात करणार आहे. आणि सगळ्यात जास्त खुशी या गोष्टीची आहे कारण सगळ्या मराठीच मूव्हीज आहेत, पहिली गोष्ट. आणि ज्या पद्धतीने यावर्षी राजा शिवाजी, देऊळ बंद 2, आय थिंक तो एक चित्रपटचं नाव नाही लक्षात मला, तो एक आहे. आणि आपला रिसेंटली जो जानेवारीमध्ये जो चित्रपट झालेला क्रांतीज्योती विद्यालय, त्या चित्रपटाला म्हणजे सगळे सक्सेसफुल, जे राजा शिवाजी मूवी वगैरे पण सगळे सक्सेसफुल चित्रपट आहेत. तर त्यानुसार मला हे म्हणायचं आहे की मराठी चित्रपटांसाठी हे वर्ष खूपच जबरदस्त चाललं आहे. आउटस्टँडिंग वर्ष म्हणतो आहे मी. तो आता जर बोलायला गेलं मित्रांनो, तर कालच्याच विषयी जर द महाराष्ट्र फाईल्सविषयी बोललो तर ॲक्च्युली पूर्ण डिटेल करणार आहे आपण चर्चा सगळ्याच चित्रपटांविषयी, असं नाही की एका चित्रपटाचं. तर मी त्याचं बजेट शोधत होतो. बजेटविषयी जर बोलायला गेलं, बजेट असताना आता मजा आलीच ती त्याविषयी बात करायला की किती एक्झॅक्टली बजेट आहे, काय आहे. बट असं म्हणलं जातं आहे की त्याचं बजेट 5 करोडच्या आसपास आहे. ओके, आणि पहिल्या दिवसाचं चित्रपटाचं जे कलेक्शन आहे महाराष्ट्र फाईल्सचं, ते 55 लाखच्या आसपास बोललं गेलं आहे. 5 करोडच्या आसपासचं बजेट आहे, 55 लाखचं कलेक्शन आहे. आज ऑलमोस्ट 1 करोडच्या आसपास यायला बसलं असं म्हणलं जातं आहे, कारण काही ठिकाणी याचे पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आले आहेत ऑब्व्हियसली. सो 1.5 करोड 2 दिवसात जर येत आहे तर ऑब्व्हियसली 2-3 वीक तर कुठेच नाही जाणार आहे चित्रपट हा. तर 5 करोडच्या बजेटनुसार हे कलेक्शन आजचं पण ॲड करतो आहे मी याच्यात. 1 करोडच्या आसपास तर यायला पाहिजे. 80 लाख ते 1 करोड, ऑलमोस्ट 1.5 करोडचा बिझनेस अगर जर 2 दिवसात होतो आहे तर हा चित्रपट जवळपास याने चांगला स्टार्ट केला आहे. ओके, आता देऊळ बंद 2 विषयी तर बोलायला गेलं तर मित्रांनो, ऑब्व्हियसली हा चित्रपट इतका जबरदस्त चालला आहे की आय डोंट थिंक की याच्याविषयी स्पेशल काही बोलायला पाहिजे. पण ऑब्व्हियसली स्पेशल चित्रपटांविषयी बोललं गेलंच पाहिजे. आता बात करू आपण की देऊळ बंद 2 काल या चित्रपटाने काय कलेक्शन केले आणि आज हा चित्रपट कुठपर्यंत जाणार आहे याविषयी आपण डिटेल चर्चा करणार आहे. आता आपण हे पण बघा मित्रांनो की हा जो चित्रपट आहे हा आज शनिवार आहे बाय द वे, तो ऑब्व्हियसली आज चढेल कालच्या तुलनेत. आणि काल काही नवीन चित्रपट रिलीज झालेत त्याच्यामुळे देऊळ बंद 2वर डेफिनेटली असर पडला असणार आहे, असं ज्यांना वाटत होतं त्यांच्यासाठी सांगतो. असं नाही झालं आहे. ॲक्च्युली ऑलमोस्ट 90 लाखाच्या घेरमध्ये गेलेली आहे थर्सडेला, पण फ्रायडेचं कलेक्शन 1.5 करोड आलं आहे. आता हा चित्रपट 78 ते 79 करोडच्या ग्रॉसवर आहे. ओके, 73 करोड प्लस नेटमध्ये आलं आहे. 78 नाही सॉरी, ग्रॉसमध्ये तो 95च्या वर गेलेलं आहे ग्रॉसमध्ये. आता नेटमध्ये 73-74च्या आसपास आहे आजचं काउंट केलं तर नेट. म्हणजे उद्या जो संडे आहे त्यात डेफिनेटली हा चित्रपट 75 क्रॉस करतोच आहे आरामात नेटमध्ये. 73-74च्या आसपास तर आत्ता आहे. सॅकनिल 65 दाखवते,
पण प्रोड्युसर फिगरनुसार गेलं तर 74 करोड नेट. उद्या जे येईल ते येईल. आज तर ऑलमोस्ट बोललं जातं आहे की शनिवारच्या दिवशी 2 करोडच्या आसपास पण येऊ शकते कलेक्शन. म्हणजे मी तर म्हणतो 75 करोड नेट आजच होऊन जाईल. उद्या 3+ आज येऊन जाईल कलेक्शन, जे बोलतो आहे मी त्यानुसार. आत्ता ऑलरेडी या चित्रपटाने 50 लाखच्या आसपास बिझनेस केला आहे. सो मला तर वाटतं की 2 करोड कन्फर्म आहे. आता तुंबाडची मंजू याच्या विषयी बोललो. जबरदस्त चालली हा चित्रपट. तर सिरियसली या चित्रपटाने सरप्राईज केलेले आहे. खूपच जबरदस्त तऱ्हेने कलेक्शन्स या चित्रपटाचे बघायला मिळतात मला तरी. तर आणि याविषयी एक बोलतो आहे, जे लोकांना वाटते की शोज आता कमी झालेत चित्रपटाचे. असं नाही आहे मित्रांनो. जबरदस्त तरीकेचं अजून पण या चित्रपटाला शोज आहेत. क्लिअर बोलतो आहे मी की किती झालं आहे कलेक्शन. तर काल 60 लाखच्या आसपास बिझनेस केलेला. परवा. आणि काल पण बोललं जातं आहे की हा चित्रपटने ऑलमोस्ट 50 लाखचा बिझनेस केलेला आहे. तर या चित्रपटाचं जर कलेक्शन काढलं मित्रांनो तर 7 करोडच्या आसपास येते. आता 7 करोडच्या आसपास. रिमेंबर 5 ते 5.5 6 करोडच्या आसपास बजेट बनलेला. आणि आज तर ऑलमोस्ट बोललं जातं आहे की 80 लाख कुठेच नाही गेले. म्हणजे 8 करोडच्या, आता गाडी 8 करोडच्या आसपास आहे. 7.8 करोड, 8 करोडच पकडा. 6 करोड, 5 ते 6 करोडमध्ये बनला आहे चित्रपट. सक्सेसफुल आहे हा पण. सो देऊळ बंद 2 असो सक्सेसफुल आहे क्लिअर. आणि तुंबाडची मंजुळा पण क्लिअर सक्सेसफुल आहे. एक ब्लॉकबस्टर आहे तर एक हिट आहे. आणि आता जो तिसरा चित्रपट आहे ज्याविषयी खूप चर्चा चालली आहे, हा की द महाराष्ट्र फाईल्स कसा जाईल. 2 दिवसात जर तो ऑलमोस्ट 1.5 करोडला टच करतो आहे, 5 करोडचा जर त्याचा बजेट आहे म्हणलं जाते, तर डेफिनेटली तो पण सक्सेसफुल चालला आहे. यस. सो आता जे पण या चित्रपटांविषयीचे ऑडियन्स आहे, तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुमचं काय मत आहे या चित्रपटांविषयी. सक्सेसफुल ज्या पद्धतीने हे चित्रपट कलेक्शन्स करत आहेत त्याविषयी मी म्हणतो आहे. म्हणजे बाय द वे बाकी बघू आता कोणते हे तिघं तर काही मला तरी वाटतं आहे की इवन द महाराष्ट्र फाईल्स पण सक्सेसफुल जाईल. मला नाही वाटत याचं कलेक्शन वगैरे थांबेल. होऊ शकतं की आज मी 10-20 लाख थोडं जास्त बोललो या चित्रपटाचं कलेक्शन, पण उद्या आपल्याला ऑल क्लिअर होऊन जाईल. पण एवढं पण कमी नाही येणार जेवढं मी बोललो आहे. ऑलमोस्ट त्याच्याच आसपास येईल कलेक्शन.